सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. सायन्स ऑलिम्पियाड बद्दल आपण सध्या जाणून घेत आहोत. ऑलिम्पियाड म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलंय. कुठल्या संस्था ऑलिम्पियाडची एक्झाम घेतात आणि त्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या विषयांवर ऑलिम्पियाडच्या एक्झाम्स होतात हे सुद्धा मी तुम्हाला मागे सांगून झालेलं आहे, बरोबर? मग आता यातल्या यात सगळ्यात जास्त जी ऑलिम्पियाडची एक्झाम विद्यार्थी देतात ती असते SOF, सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन तर्फे होणारी ज्या काही एक्झाम्स आहेत ऑलिम्पियाडच्या त्या सगळ्या. त्याच्यामध्ये तुमचं गणित आहे, त्याच्यामध्ये विज्ञान आहे, त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी आहे किंवा इन्फॉर्मॅटिक्स आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये GK आहे आणि लँग्वेजेस सुद्धा आहेत. तर अशा वेगळ्या ऑलिम्पियाड्स त्याच्यामध्ये होत असतात. याच्यासाठी जगभरातनं लाखो विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसत असतात. मग हे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना काय काय रिवॉर्ड मिळतात, काय काय अवॉर्ड मिळतात SOF तर्फे ते आपण आज जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर सगळीच्या सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमचं जे काही मित्रमंडळी आहेत की ज्यांच्या घरामध्ये कोणीही 1ली पासून 12वी पर्यंत शिकत आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. ठीक आहे, तो सगळ्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्याला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट दिलं जातं. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना पदकं मिळतात. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल जे आहे ते दिलं जातं. त्याच्याच सोबत झोनल स्तरावर सुद्धा गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल दिलं जातं. त्याच्याच सोबत मेडल ऑफ डिस्टिंक्शन जे आहे ते मेडल ऑफ डिस्टिंक्शन दिलं जातं, सर्टिफिकेट्स दिले जातात. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जर बघितलं आपण तर टॉप 3 मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅश प्राइजेस सुद्धा मिळतात. ठीक आहे, 50,000पर्यंत रोख पारितोषिकं जी आहेत ती मिळणार आहेत. त्याच्यानंतर अकॅडमिक एक्सलन्स स्कॉलरशिप जी आहे ती वेगवेगळ्या SOF परीक्षांमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं की SOFच्या अंतर्गत वेगवेगळे विषय आहेत, बरोबर? मग त्या वेगळ्या विषयांमध्ये भाग घेऊन त्या वेगळ्या विषयांमध्ये पास होणारे किंवा त्याच्यामध्ये चांगलं मार्क मिळवणारे किंवा जे उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना अकॅडमिक एक्सलन्स स्कॉलरशिप दिली जाते. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कॅशमध्ये प्राइजेस जे आहेत ते मिळत असतात. ठीक आहे, त्याच्याच सोबत शाळा व शिक्षक सन्मान, ज्या शाळेतनं जास्तीत जास्त विद्यार्थी चांगली प्रगती दाखवत असतात, चांगले गुण मिळवत असतात किंवा उत्कृष्ट कामगिरी करत असतात त्या शाळेतल्या शिक्षकांना, त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना सुद्धा सन्मान जो आहे तो सन्मान दिला जातो. त्यांना सन्मान पत्रकं जी आहेत ती दिली जातात. ट्रॉफीज ज्या आहेत त्या ट्रॉफी दिल्या जातात. ठीक आहे, आपण प्रत्येक बक्षीस आता डिटेलमध्ये बघणार आहोत की इंटरनॅशनल लेवलला काय मिळतं, झोनल लेवलला काय मिळतं, स्कूल लेवलला काय मिळतं ते मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. ठीक आहे, तो इंटरनॅशनल लेवलला जे पहिले टॉप 3 विद्यार्थी आहेत त्या पहिल्या टॉप 3 विद्यार्थ्यांना कॅश प्राइजेस मिळतात, त्यांना मेडल सुद्धा मिळतात आणि सर्टिफिकेट पण मिळतात. तो जो सगळ्यात पहिला येणारा विद्यार्थी आहे, टॉपर जो आहे, त्या टॉपरला मिळणार आहे सर्टिफिकेट, त्याच्यानंतर गोल्ड मेडल, इंटरनॅशनल गोल्ड मेडल. ठीक आहे, आणि त्याच्याच सोबत 50,000 रुपयांची कॅश प्राइजेस. ठीक आहे, जो विद्यार्थी दुसरा येतोय त्याला मिळणार आहे सर्टिफिकेट, सिल्वर मेडल. आता याला काय मिळतंय, सिल्वर मेडल मिळतंय आणि 25,000चं कॅश प्राइजेस जे आहेत ते कॅश प्राइजेस मिळणार आहे. त्याच्यानंतर तिसरा येणारा जो विद्यार्थी आहे इंटरनॅशनल लेवलला त्याला 10,000 रुपये ब्रॉन्झ मेडल आणि सर्टिफिकेट जे आहे ते मिळणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची रँक जी आहे ती रँक जर सारखी आली तर काय होणार. ठीक आहे, रँक जर सारखी आली तर काय होणार याच्यासाठी सुद्धा जर तुम्ही SOFच्या वेबसाईटवर गेला तर तिथेच एक अवॉर्ड म्हणून जे काही पेज आहे त्यांच्या अवॉर्ड पेजवर ह्या सगळ्या माहिती दिलेल्या आहेत. ठीक आहे, जर समजा पहिल्या 10 विद्यार्थ्यांना, ठीक आहे, कुठल्याही एका रँकसाठी 10 विद्यार्थ्यांची निवड जर झाली, ठीक आहे, लेट्स से आपण म्हणूयात थर्ड रँक जी आहे, ठीक आहे, लेट्स से थर्ड रँकवर 10 विद्यार्थ्यांची निवड झाली, बरोबर? आता थर्ड रँकचं जे बक्षीस आहे ते बक्षीस आहे 10,000 रुपये, बरोबर? 10,000 रुपये, 10,000 विद्यार्थ्यांसाठी 10 विद्यार्थ्यांची निवड झाली तर मग प्रत्येक विद्यार्थ्याला 1,000 रुपये अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला पैसे जे आहेत ते पैसे देण्यात येतील. 1,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला. ठीक आहे, 10 विद्यार्थ्यांसाठी. आता त्याच्याच सोबत प्रत्येकाला जे मेडल आहे ते मेडल मात्र सगळ्यांना सारखं मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे थर्ड वाले होतं ना, थर्ड कॅटेगरीला थर्ड वाल्या विद्यार्थ्यांना, थर्ड मध्ये जे काही विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ब्रॉन्झ मेडल आहे. ठीक आहे, ब्रॉन्झ मेडल आहे. मग आता हे जे ब्रॉन्झ मेडल आहे हे त्या 10च्या 10 विद्यार्थ्यांना मिळणारे सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट सुद्धा 10च्या 10 विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर जर समजा 10 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर काय, म्हणजे आता आपण विचार करूयात की 10 पेक्षा जास्त विद्यार्थी की ज्यांना काय झालंय 11 विद्यार्थी आहे, 12 विद्यार्थी आहेत, मग अशा वेळेला काय करणार, तर अशा वेळेला प्रत्येक विद्यार्थ्याला 1000 रुपये दिले जाणार आणि मेडल दिलं जाणार आणि सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट सुद्धा त्यांना दिलं जाणार आहे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने हे जे पहिल्या विद्यार्थ्यांसाठी, पहिल्या 3 विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर झोनल लेवलला जर आपण विचार केला तर झोनल लेवलला सुद्धा पहिले 3 येणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅश प्राइजेस आहेत, मेडल्स आहेत आणि सर्टिफिकेट आहे. ठीक आहे. पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला 5000 रुपये झोनल गोल्ड मेडल मिळणार आहे त्या विद्यार्थ्याला आणि सर्टिफिकेट मिळणार आहे झोनल एक्सलन्सचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्याला 2500 रुपये कॅश प्राइज, सिल्वर झोनल मेडल, त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ झोनल एक्सलन्स. तिसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्याला 1000 रुपयाचं प्राइज, झोनल ब्रॉन्झ मेडल आणि सर्टिफिकेट ऑफ झोनल एक्सेलन्स. अशा पद्धतीने बक्षिसं जी आहेत ती बक्षिसं वाटली जातात. त्याच्यानंतर 4th to 10th म्हणजे रँक जी चौथा आलेला विद्यार्थी आणि 10वा आलेला जो विद्यार्थी आहे एवढ्या विद्यार्थ्यांना, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा अशा 7 विद्यार्थ्यांना 500 रुपयांचे गिफ्ट, 500 रुपयापर्यंतचे वेगळे वेगळे गिफ्ट, मेडल ऑफ डिस्टिंक्शन आणि सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 पासून 25 पर्यंत येणारे जे काही विद्यार्थी आहे ज्यांची रँक 11 ते 25 आहे अशा विद्यार्थ्यांना मेडल ऑफ डिस्टिंक्शन आणि सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन जे आहे ते दिलं जातं. आणि 26 प्लस जे काही विद्यार्थी असतील की ज्यांची रँक 26च्या पुढची आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट आणि स्टुडंट प्रोग्रेस रिपोर्ट जी आहे ती स्टुडंट प्रोग्रेस रिपोर्ट ही ऑलिम्पियाड फाउंडेशन कडनं दिली जात असते. ठीक आहे. याची सुद्धा जे काही सेम बक्षिसं जर मिळाली किंवा सेम रँक जर आल्या तर त्यावेळेला काय होणार आहे ते आपण बघूयात. पहिल्या 5 विद्यार्थ्यांसाठी फॉर अप टू 5 स्टुडंट गेटिंग सेम रँक, सारखी रँक ज्यांची असेल पहिल्या 5 विद्यार्थ्यांसाठी त्यांना अवॉर्ड स्कॉलरशिप अमाऊंट जी आहे ती इक्वली डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे. फॉर एक्झाम्पल जर समजा हे पहिले विद्यार्थी आहेत की ह्या ठिकाणी फर्स्ट रँकवर समजा 5 विद्यार्थी आलेत, 1 2 3 4 आणि 5 असे 5 विद्यार्थी आले तर हे 5000चं जे बक्षीस आहे ते 5 विद्यार्थ्यांमध्ये इक्वली वाटलं जाईल. ठीक आहे. तसंच 2500चं सुद्धा या रँकवर सुद्धा जर सेम आले तरी सुद्धा तेच होणार आणि झोनलच्या 3rd वर जरी आले तरी तीच गोष्ट होणार आहे. इक्वली त्या 5 विद्यार्थ्यांमध्ये जे काही बक्षिसं आहेत ती बक्षिसं वाटली जाणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाला मेडल जे आहे ते मेडल मात्र प्रत्येकाला मिळणार आहे, सर्टिफिकेट मात्र प्रत्येकाला मिळणार आहे. आता 5 पेक्षा जास्त जर विद्यार्थी असलेत म्हणजे 6 विद्यार्थी 7 विद्यार्थी जर एका सिंगल रँकवर आलेले असले तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 1000 रुपयाची कॅश दिली जाणार, मेडल दिलं जाणार आणि सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. ठीक आहे. ओके. चलो पुढचं स्कूल लेव्हलचे जे काही मेडल्स आहेत किंवा स्कूल लेव्हलला काय बक्षिसं मिळतात. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना मेडल टू स्कूल्स अँड क्लास टॉपर, जे काही शाळेतले टॉपर आहेत किंवा स्कूलचे टॉपर आहेत त्या टॉपर्स लोकांना 100% स्कोरिंग जर असेल त्यांची 100% मार्क जर त्यांना मिळालेले आहेत तर त्याला स्कूल लेव्हलला मेडल किंवा ट्रॉफी जी आहे ती दिली जाणार आहे. ठीक आहे. मेडल दिलं जाणार आहे. 5वी ते 9वी पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहे 5वी ते 9वीचे विद्यार्थी यांच्यासाठी गोल्ड मेडल असणार आहे आणि एक्सेलन्स टू टॉप रँक होल्डर. ठीक आहे. ज्यांचं कोणाचं सगळ्यात चांगले मार्क आहेत त्या सगळ्यात चांगले म्हणजे किती 100% मार्क ज्यांना आहेत त्यांना गोल्ड मेडल दिलं जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या 10 ते 25 म्हणजे काय 5 ते 9 विद्यार्थ्यांना काय मिळालेलं आहे 5 ते 9 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळालेले. त्याच्यानंतर 10 ते 25 वाले जे विद्यार्थी आहेत रँक म्हणतोय आपण 10 ते 25 ज्यांची रँक आहे त्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स दिलं जाणार आहे. आणि अशा 3 रँक पर्यंत हे विद्यार्थी आले म्हणजे ही झाली पहिली रँक की ज्यामध्ये 100% मार्क आहेत, त्याच्यानंतर ही झाली दुसरी रँक ज्याच्यामध्ये 5 ते 9 विद्यार्थी आहे आणि त्याच्यानंतर ही झाली तुमची तिसरी रँक ज्याच्यामध्ये 10 ते 25 विद्यार्थी आहे. आता याच्यापेक्षा जास्तचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे 25 पेक्षा जास्तचे पुढचे जे काही विद्यार्थी असतील यांना गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स दिलं जाणार आहे क्लासमधलं. ठीक आहे. त्याच्यानंतर
ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे तर त्यांना पार्टिसिपेशनचा रिपोर्ट जो आहे किंवा स्टुडंट प्रोग्रेस रिपोर्ट जो आहे, स्टुडंट प्रोग्रेस रिपोर्ट मिळणार आहे आणि पार्टिसिपेशन सर्टिफिकेट जे आहे ते पार्टिसिपेशन सर्टिफिकेट हे मिळणार आहे. ठीक आहे, पार्टिसिपेशन सर्टिफिकेट टू ईच अँड एव्हरी स्टुडंट. आता त्याच्यामध्ये जे कोणी चांगलं कामगिरी करतील त्या चांगल्या कामगिरी करणाऱ्याला मेडल्स ऑफ डिस्टिंक्शन जे आहे ते मेडल ऑफ डिस्टिंक्शन हे दिलं जाणार आहे स्कूल लेवलला. ठीक आहे, अशा पद्धतीने स्कूलमध्ये ज्या काही स्कॉलरशिप्स आहेत त्या स्कॉलरशिप्स आता इंटरनॅशनल लेवलला स्कूलला मिळणाऱ्या स्कॉलरशिप. म्हणजे जर समजा तुमच्या शाळेमधल्या 10, 15, 20 विद्यार्थ्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली असेल, खूप उत्कृष्ट कामगिरी केलेली असेल ऑलिम्पियाडमध्ये, तर त्या शाळेला सुद्धा काही बक्षिसं मिळतात. ठीक आहे, बेस्ट प्रिन्सिपलचा अवॉर्ड मिळतो, बेस्ट टीचरचा अवॉर्ड मिळतो. ज्या शाळेतील प्रिन्सिपलला बेस्ट प्रिन्सिपलचा अवॉर्ड मिळालाय त्यांना 25,000ची कॅश, एक सायटेशन आणि ट्रॉफी मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर सायटेशन म्हणजे त्यांचं कौतुक केलं जातं, त्यांचं जगभराच्या लोकांपर्यंत त्यांचं नाव पोहोचवलं जातं. बेस्ट टीचरचा अवॉर्ड ज्या शिक्षकांना मिळणार आहे त्यांना 10,000 रुपयाची कॅश, सायटेशन आणि ट्रॉफी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर झोनल लेवलला जर शाळेचा आपण विचार केला, इंटरनॅशनल लेवलला शाळेचा विचार हा कुठला होता, इंटरनॅशनल लेवलला ज्या शाळेतले विद्यार्थी जास्तीत जास्त पोहोचेल त्या शाळेला. झोनल लेवलला ज्या शाळेचे विद्यार्थी जास्तीत जास्त पोहोचेल त्या ठिकाणी बेस्ट प्रिन्सिपलला मिळणारे 5,100 रुपये, 5100 रुपये. त्याच्यानंतर सायटेशन आणि ट्रॉफी बेस्ट टीचरला मिळणार आहे 1,000 रुपये, सायटेशन आणि ट्रॉफी. त्याच्यानंतर स्कूल लेवलला त्या प्रिन्सिपल्सला अप्रिसिएशन सर्टिफिकेट दिलं जाईल आणि टीचरला गिफ्ट दिले जातील, दोघांनाही, प्रिन्सिपललाही आणि टीचरलाही गिफ्ट आणि सर्टिफिकेट जे आहे ते गिफ्ट आणि सर्टिफिकेट हे देण्यात येईल. ठीक आहे, तो अशा पद्धतीने सर्व शिक्षकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा बक्षिसं जी आहेत ती बक्षिसं मिळू शकतात. जर तुम्हाला अशी बक्षिसं मिळवायची असतील, तुमच्या शाळेला मिळवायची असतील किंवा तुम्हाला पर्सनली मिळवायची असतील तर अशा वेगळ्या वेगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या एक्झाम सर्व विद्यार्थ्यांनी देणं गरजेचं असतं. ठीक आहे, जर तुम्ही आता 4थीला असाल तर 5वीला तुम्ही गेल्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा देऊ शकतात. त्यातून तुमचं 6वी पासून 12वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण मोफतमध्ये होऊ शकतं. बरोबर, आणि तेही CBSE बोर्डातलं. CBSE पॅटर्न मध्ये आजच्या घडीला जर आपण शिक्षण घ्यायला गेलो तर प्रत्येक वर्गामध्ये कमीत कमी 70 ते 80,000 रुपये फी जी आहे ती पालकांना भरावी लागत असते. मग तुम्हाला जर ती फी भरायची नसेल तर नवोदय प्रवेश परीक्षा जी आहे ती इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना देता येत असते. बरोबर, आता या 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही एक बॅच घेऊन आलेलो आहोत, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा बॅच 2026. ठीक आहे, ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड पण आहेत. संपूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे नवोदयचा तो सगळ्याचा सगळा अभ्यासक्रम आम्ही कव्हर करणार आहे आणि बॅचची जी किंमत आहे ती बॅचची किंमत आहे फक्त 4,999 रुपये. ठीक आहे, बॅच सुरू होणार आहे आपली 16 मार्च 2026 रोजी. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, जेणेकरून तुमचा सुद्धा ह्या बॅचमध्ये फायदा जो आहे तो नक्की होणार आहे. एकूण 8 महिन्यांमध्ये या बॅचचं जे काही एकूण लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स 8 महिने चालणार आहेत आणि 8 महिन्यांच्या लेक्चरमध्ये सगळा अभ्यासक्रम कंप्लीट होणार. प्लस रेकॉर्डेड जे काही व्हिडिओज आहेत ते रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही बघू शकताय. सकाळ संध्याकाळी वेगवेगळ्या वेळांना बॅच उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बॅच जी आहे ती घेता येईल. लाईव्ह चॅट ज्या वेळेला चालू असतात, म्हणजे लेक्चर चालू ज्या वेळेला असतं त्यावेळेला लाईव्ह चॅटचं ऑप्शन असतं आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांना त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स शिक्षकांपर्यंत पोहोचवता येतात, जेणेकरून त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन जे आहे ते शिक्षक देतात. ठीक आहे, आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही वेगळे सत्र घेत असतो. रेग्युलरली प्रॅक्टिस टेस्ट सिरीज होत असतात, रेग्युलर सुद्धा आम्ही टेस्ट देत असतो आणि वीकली सुद्धा आम्ही टेस्ट देत असतो. ठीक आहे, कुठल्याही डिव्हाइसवर तुम्ही हे जे लेक्चर्स आहे ते लेक्चर बघू शकतात आणि आमचे सर्व शिक्षक अतिशय अनुभवी आहेत, गेल्या 15-20 वर्षांपासून आमचे शिक्षक शिकवतायत. ठीक आहे, त्याच्याच सोबत नवोदयची जी बॅच आहे याच्याच सोबत आमच्या इतरही बॅचेस चालू आहेत. जसं आता 4थी आणि स्कॉलरशिपची बॅच जी आहे ती 4थी आणि 7वी स्कॉलरशिपची बॅच आमची आत्ता चालू आहे. 26 एप्रिलला ज्या एक्झाम आहे, 4थी आणि 7वीची एक्झाम आहे 26 एप्रिलला, आणि ती जी बॅच आहे ती बॅच जर तुम्ही घेतली तर तुम्हाला रेकॉर्डेड जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आता बघता येतील, जेणेकरून मागचा जो काही झालेला अभ्यास आहे तो सुद्धा तुमचा मिस होणार नाही. नवोदयची बॅच आपली 16 मार्च रोजी येते आहे, 16 मार्च रोजी ही बॅच येणार आहे. ऑलिम्पियाडची बॅच आपण लवकरच आणतो आहोत.
होमी बाबा बालवैज्ञानिकची जी बॅच आहे ती पण आपली लवकरच येते. त्याच्याच सोबत आपण NTS, MTS, सैनिकी स्कूल, मंथन आणि NMMS या वेगळ्या वेगळ्या एक्झाम्सच्या बॅचेस सुद्धा लवकरच घेऊन येणार आहोत. तुमचा विद्यार्थी, तुमचा पाल्य कितवीला आहे आणि त्याला यापैकी कुठली एक्झाम द्यायची आहे, कुठल्या एक्झामचं त्याला मार्गदर्शन हवंय हे आम्हाला नक्की कळवा. कमेंटमध्ये तुम्ही तुमची कमेंट जी आहे ती टाकू शकताय, जेणेकरून आम्ही त्या हिशोबाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू. याच्याच सोबत तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर फोन करा, जेणेकरून तुमची जी काही अडचण असेल ती अडचण नक्कीच सॉल्व्ह होईल. थँक्यू.